मग जसे तुम्ही असे म्हणजे VIP इव्हेंट्स करता किंवा त्यांच्या घरी जाऊन हे करता, तसं तुम्ही अशी मोठी वेडिंग्स पण करता का? हो, हो. मोठे वेडिंग्ज आणि ती फक्त म्हणजे आता आम्ही आहोत मुंबईचे, पण पुणा, नागपूर, सांगली, कोल्हापूर, इकडे इवन गोवा आम्ही अच्छा. वी ट्रॅव्हल आणि लिटरली म्हणजे 400-500 लोकांना घेऊन ट्रॅव्हल केलेलं आहे आम्ही. 400-500 लोकांना? हो, हो, हो. आणि कारण का कसं आहे की मोठा क्राऊड असतो आणि आमचा सर्व्हिस इज वन ऑफ आवर स्ट्रेंथ्स, की म्हणजे माझी तर अशी विजन असते की माणूस एकदा टेबलवर बसल्यानंतर त्याला उठावं लागलं नाही पाहिजे. म्हणजे माझ्या तर स्ट्रेट इन्स्ट्रक्शन असतात प्रत्येक माझ्या जो पाणी घेऊन फिरणारा जो आहे की प्यासा कुएं के पास नाही जागा, कुआ प्यासे के पास आना चाहिए. म्हणजे ते एक माझा तकिया कलाम असतोच प्रत्येकाला, की त्यांना म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की आता त्यांचा कुठला कोर्स चालू आहे, की आता त्यांचा राईस झाला आहे, तर आता त्यांचं त्यांच्या पुढे ते फिंगर बोल आलं पाहिजे, मग डिझर्ट आलं पाहिजे, हे सगळं तुमचं लक्ष असलं पाहिजे. तर त्यासाठी एक मॅनपॉवर पाहिजे. आणि कसं आहे की आता क्विझिन्स एवढे वाढलेले आहेत आणि प्रत्येक गोष्ट, जसं मी म्हणालो की प्रत्येक गोष्ट एक युनिकली म्हणजे असं वाटतं की बाबा हे काय एकदम इट्स अ पीस ऑफ आर्ट असं ते दिसलं पाहिजे. त्यासाठी खूप माणसं पण लागतात बनवायला. सो तेवढी टीम घेऊन तिकडे जाणं आणि मग तिकडे एक्झिक्यूट करणं. पण आता तुम्ही कोल्हापूर, सांगली यासारख्या म्हणजे तसं मुंबईमध्ये वेगळं असतं. मुंबईच्या लोकांची टेस्ट वेगळी. परत थोडंसं तुम्ही दूर जाता तेव्हा टेस्ट वेगळी असते. हो. मग तिथे किती साधारण मॅक्झिमम किती लोकांना आतापर्यंत तुम्ही असं केटर केलेलं आहे? आता म्हणजे आम्ही कॉर्पोरेट इव्हेंट्स 5-5 हजार लोकांपर्यंत केले. 5-5 हजार? आणि ते कॉर्पोरेट इव्हेंट्स थोडेसे अजून ट्रिकी असतात. कारण का लग्नामध्ये कसं आहे की 3-4 तासाचा फ्लो असतो, की लोक येत आहेत आणि 4 तासाचा तरी आपल्याला स्पॅन मिळतो. कॉर्पोरेट इव्हेंट्समध्ये तसं नसतं. समजा 5,000चा क्राऊड आहे, तर एक म्हणजे कुठला तरी त्यांचा एक प्रोग्राम असतो, म्हणजे डान्स किंवा काहीतरी असणार. ते झाल्यानंतर त्यांचं सगळेजण एकत्र येतात. तर तुम्हाला 5,000 लोक ॲट अ टाईम सर्व्ह करता आलं पाहिजे, तेवढे तुमचे सेटअप्स असले पाहिजेत, तेवढी मॅनपॉवर असली पाहिजे. तर ते एक वेगळं चॅलेंज आहे. मग अशा याला किती प्रकारचे स्प्रेड असतात? म्हणजे जसं तुम्ही म्हणता की मराठी असतो, तसंच किती प्रकारचे क्युझिन्स तुम्ही ठेवता? वेगवेगळे असतात. चॉईस कम्प्लिटली क्लायंटवरती असतं. पण आता म्हणजे जसं मी म्हणालो की वर्ल्ड क्विझिन आजच्या तारखेला आपण देतोय. इनफॅक्ट आज जगात जे पण होतं आहे ते आज मुंबईत आपण देऊ शकतो. आणि लाईव्ह डिमसम्स आहेत किंवा वेगवेगळे प्रकारचे पिझ्झा. आज फक्त पिझ्झाचा एक प्रकार नाही, देर आर सो मेनी डिफरंट काइंड्स ऑफ पिझ्झाज. आणि मॉलिक्युलर गॅस्ट्रॉनॉमी इज टेकिंग स्टेप बाय स्टेप ते येत आहे आपल्याकडे. चेंजिंग द टेक्स्चर आणि द लुक ऑफ द डिश. तर तो एक वेगळा विषय आहे आणि तो आम्ही एक्सप्लोअर करतोय. भरपूर काय काय इनोव्हेशन्स आर हॅपनिंग. इनफॅक्ट माझी आत्ताची टीम जी आहे त्यामध्ये खूप जे जुने मंडळी आहेत ते कंटाळलेत. ते म्हणतात की बाबा तुझ्या वडिलांच्या वेळेस बरं होतं की एक मेन्यू 4-5 वर्ष तोच राहायचा. आता लिटरली प्रत्येक सीझनला नवीन मेन्यू आम्हाला विचार करून तो इम्प्लिमेंट करायला लागतो. काही काही पदार्थांची नावं ही उच्चारण पण त्यांचं एवढं डिफिकल्ट असतं, कारण का ते बऱ्याचशा गोष्टी असतात ते फॉरेनचे असतात. तर त्या जुन्या लोकांना खूप त्रास होतो त्याचा. पण जेव्हा आपण एखाद्या तुम्ही छोट्या गावात जाता, म्हणजे असं तिकडचे VIP असेल आणि खूप मोठा असा इव्हेंट करायचा आहे, तर असं कधी घडलंय का? कारण की त्यांची पद्धत वेगळी खाण्याची, आपलं वेगळं, तर असं काहीतरी घडलंय का की आपलं काहीतरी वेगळंच अंडरस्टँडिंग आहे आणि त्यांचं वेगळं आहे? एक किस्सा तुम्हाला सांगतो. म्हणजे माझ्यासाठी इट वॉज ॲक्च्युली, मी त्यावेळेस ना खरं सांगू मी लहान होतो. माझं वय असेल 22-23 असेल आणि मी लहानपणापासूनच म्हणजे ह्याच्यामध्ये आलो आणि मी पूर्ण चार्ज घेतला. तर त्या इव्हेंटला पूर्णपणे मी इंचार्ज होतो, राईट फ्रॉम द मेन्यू प्लॅनिंग स्टेज सगळा. आणि त्या इव्हेंटला खरं सांगू का, मी रडकुंडीला आलेलो. मला मी त्याची होतं हे होतं पुण्यात. आणि एकदम मोठा इव्हेंट होता, लग्न होतं. आणि त्यावेळेस पण मोठा स्प्रेड होता, मेक्सिकन आणि इटालियन आणि तो मिठाई भंडार, 15 प्रकारच्या मिठाया. 15 प्रकारच्या मिठाया आणि काय काय भरपूर काय काय होतं. फ्रूट काउंटर आणि सगळं काय काय होतं. 20 वर्षापूर्वी? 20 वर्षापूर्वी होतं हे. आणि आमचं जेव्हा डिस्कशन झालं तेव्हा हा एक मुद्दा आमच्याकडून म्हणजे तो क्लायंटनी पण सांगितला नाही आणि आम्ही पण विचारलं नाही की प्रोफाईल काय लोकांची. तर त्यामध्ये काय होतं की 50% आहेत ना गावातली मंडळी होती. अच्छा.
त्यावेळेस गावातल्या लोकांना बुफे हा कॉन्सेप्ट एवढा माहिती नव्हता. तेव्हा ते एकतर पंक्तीमध्ये किंवा खालती बसून जेवायचे. तो हा पूर्णपणे म्हणजे तसं असायचं. आता 6चा एक तर मुहूर्त 6चा होता. मला सांगितलं की 8 पासून सुरू होणार. मग ते 7-7:30ला स्टार्टर्स, वेलकम ड्रिंक्स असं हा सिक्वेन्स होता. 6 वाजता, 5:45-6 वाजता मुहूर्त झाला. ही मंडळी सगळी 1,500-2,000 लोक सगळीच डायनिंग एरियामध्ये आली आणि प्लेट्स बीट सगळे त्यांनी उचलायला सुरू केले. आता तुम्ही 10-15 लोकांना सांगू शकाल की बाबा जेवण तयार नाहीये, 1,500 लोकांना काय सांगणार? तर आणि आम्हाला पण आमची तारंबळ उडली की जे पदार्थ तयार आहेत ते पटापट आम्ही मांडायला सुरुवात केली. पण गंमत अशी झाली की त्या लोकांना कळलं नाही की हे घ्यायचं कसं. प्लेट्स हातात आले, आता कुठे जायचं, काय करायचं. तुम्हाला बिलीव होणार नाहीत की अशा गोष्टी मी बघितल्या ना की मी बोललो की अरे पुण्यात आपण आलो, एवढी सगळी म्हणजे सुंदर अशी सजावट केलेली. तर यू विल नॉट बिलीव्ह की त्याचा उदाहरण होता की तो फ्रूट काउंटर आहे. फ्रूट काउंटरवरती ते कापून आपण ठेवतो, बरोबर आहे, असं वेगवेगळं प्रेझेंटेड. आता तिकडे समजा 100 लोक आली तर तुम्ही कसं मॅनेज कसं करणार. तर ते पाठी पटापट लोक कापतायत फ्रूट्स आणि ठेवतायत, पण दॅट वॉज नॉट इनफ. तर तिकडे गर्दी झाली. तुम्हाला बिलीव्ह होणार नाहीत काय काय मंडळी त्या फ्रूट काउंटरच्या वरती चढून ते वरती सजवलेले फ्रूट्स उचलून त्यांनी खालती आणले, त्यांनी उचलले. ज्युसेस होते, ते ज्युसेस तो मुलगा भरतोय ते ग्लासेस, तर तिकडे गर्दी झाली. तर तिकडेची मंडळी ती जरा थोडीशी वैतागली. ती बोलली की अरे तू सोड, ते जग मीच पकडतो, आणि तेच भरायला लागले. आणि ते त्यांना कॉम्बिनेशन पण कळेना. म्हणजे उदाहरणतः की तिथे तो रुमाली रोटी होती त्यावेळेस. रुमाली रोटीचे ते असे पिठाचे गोळे आपण ते करून ठेवतो आणि त्यानंतर ते तो माणूस थापतो आणि ते तव्यावरती लावतो. तर त्या लोकांनी ते कच्चे गोळे प्लेटमध्ये घेतले आणि ते प्रयत्न करतात कसे खायचे. आणि म्हणजे विचित्रपणा. आणि मी बोललो कोणाला सांगायचं. आणि इट वॉज अ केऑस. आणि आय कुड सी दॅट म्हणजे पूर्ण तो इव्हेंट वॉज फॉर मी इट वॉज अ डिझास्टर. म्हणजे की हे अनपेक्षित होतं. हे वी कुड नॉट फोरसी दॅट. आणि त्यांना आवडलं का जेवण त्या दिवशी? मी त्या दिवशी मी कोपऱ्यात अक्षरशः बसलो. म्हणजे की आता हे मी काय, ह्याच्यामध्ये मी काही करू शकत नाही. आता हे सर्व केलं, पिठाचे गोळे कसं. आणि ते कॉम्बिनेशन तुम्हाला सांगतो ना की म्हणजे मूग डाळ हलवा आणि राईस मिक्स करून खात होते मी. आणि सगळा विचित्रपणा होता. आणि मी जाऊन कोपऱ्यात बसलो. मी बोललो की, आणि अक्षरशः मी बोललो की मी लहान होतो, मी रडकुंडीला झालेलो. नशीब द होस्ट वॉज अ जेंटलमॅन. तो आला, त्यांनी बघितलं, तर बोलले काय झालं. सर हे काय मीच त्यांना विचारलं. तर तो बोलला अरे काळजी करू नको, ही मंडळी आता थोड्या वेळात जातील आणि जो लोकल क्राऊड आहे ना तो एक साधारणतः 8 पासून येईल. मी माझ्या म्हणजे अक्षरशः मला आत्ता अंगावर काटा येतोय की त्या दिवशी मी फक्त मी पटापट माझ्या बॅकअप मी टीमला सांगितलं की हे आपण पटापट करूया, मग परत जरा क्लीनअप करून मग परत रिस्टार्टेड दॅट. आणि म्हणजे लिटरली पण इट वेंट व्हेरी वेल. इनफॅक्ट गमतीची गोष्ट म्हणजे नंतरचा अजून एक त्यांच्याकडचा एक लग्नाचा सोहळा होता, त्याला पण केटरिंग त्यांनी मलाच दिलं. आणि गंमत म्हणजे मी त्यांना बोललो यावेळेस तुमची जेवढी ती गावातली मंडळी आहेत ना त्यांना सकाळी आपण पंक्तीमध्ये जेवण देऊया, त्यांना प्लीज संध्याकाळी हे करू नका. तर त्यांनी माझं ऐकलं. आणि तिकडे तुम्हाला एक गंमत सांगतो की, आणि कसं आहे की आपण जेव्हा तिकडे वावरतो म्हणजे कसं लोकांचा प्रतिसाद आपल्याला ऐकण्यामध्ये इंटरेस्ट असतो की आवडलं नाही आवडलं. तर एक अशी गंमत झाली की एक व्यक्ती माझ्याकडे आले आणि बोलले अच्छा तुम्ही कुठले. अच्छा जेवण खूप चांगलं होतं, गेल्या वेळेसचा केटर एकदम बेकार होता, या वेळेसचं जेवण एकदम मस्त होतं. ते एकदम सिम्पल जेवण होतं त्यांच्यासाठी सकाळचं. मी मनात बोललो गेल्या वेळेस पण मीच होतो. पण त्याच्यानंतर मग म्हणजे ॲज आय सेड की ते त्यावेळेस मी लहान होतो, तसा एक अनुभव नव्हता. पण त्यानंतर मग भरपूर शिकायला मिळेल त्याच्यामधून. असे भरपूर गमती जमती या क्षेत्रामध्ये तुम्हाला दररोज एव्हरी डे इज अ न्यू डे. म्हणजे प्रत्येक दिवशी तुम्हाला नवीन शिकायला मिळतं. कुठलाही केटरर कितीही मोठा असेल तरी तो सांगू शकत नाही की त्यांनी सगळं अनुभवलंय. प्रत्येक दिवशी काही ना काही नवीन तुम्हाला, तीच मंडळी जी दररोज ती गोष्ट करतात ती त्या दिवशी बरोबर काहीतरी उलटं सुलटं करू शकतात. तर यू हॅव टू बी व्हेरी व्हेरी केअरफुल. आणि कसं आहे की हे एक शोकेस आहे. मी नेहमी म्हणतो की तुम्हाला तुमच्यासाठी हा किती मोठा एक इव्हेंट आहे. किती वेळा असा तुम्ही 500-1000 लोकांना तुमच्या आयुष्यात लोकांना बोलवणार आहात, एकदा किंवा दोनदा.
म्हणजे तुमच्याकडे आता तर मुलं 1 किंवा 2च आहेत, तर किती वेळ असं बोलवणार? तो तुमच्यासाठी एवढा महत्त्वाचा दिवस आहे आणि वी हॅव टू बी ॲट आवर बेस्ट. आम्हाला आमचं दररोजचं काम आहे, पण एव्हरी सिंगल टाइम वी हॅव टू रिमाइंड आवर सेल्स की फॉर दॅट फॅमिली इट इज वन्स इन अ लाईफ टाईम. आणि ती फिलॉसॉफी ती प्रत्येक स्टाफला माहिती असली पाहिजे की हे तुझ्यासाठी दररोजचं काम आहे, पण त्यांच्यासाठी हा एक स्पेशल ओकेजनच आहे आणि ते तसंच त्यांना त्याचा एक्सपिरियन्स मिळाला पाहिजे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.